नमस्कार श्रोते हो. कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, यावेळेस आपणासमोर एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व, संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असलेले मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर जयप्रकाश घुमटकर यांच्या इनोद या कथासंग्रहातील पोल्ट्री फार्म या नावाची एक कथा सादर करीत आहोत. माझे मित्र फूड इन्स्पेक्टर विजय धांटे यांनी पोल्ट्री फार्मवर कशा धाडी टाकल्या जातात हे दाखवण्यासाठी मला बरोबर नेले. मीही मोठ्या उत्सुकतेने त्यांच्या बरोबर गेलो. आम्ही लोणावळ्याच्या मार्गावर असलेल्या सर्व पोल्ट्रीवर धाडी टाकणार होतो. त्या काळी मोबाईल्स वगैरे नव्हते. लँडलाईनचे फोन होते. बहुतेक सगळ्यांकडे डायल करणारे काळ्या रंगाचे फोन असायचे. क्वचितच एखादा दुसऱ्याकडे वेगळ्या रंगाचे फोन असायचे. असो, पनवेल अलीकडे एक पोल्ट्री होती. तिथे धाड टाकल्यावर त्याने पोल्ट्री मालकाला दरडावून विचारले, काय रे, कोंबड्यांना काय खायला घालतो? तर तो म्हणाला, साहेब, मी कोंबड्यांना बासमती तांदूळ खायला घालतो. तेव्हा फूड इन्स्पेक्टर म्हणाला, अरे, लोकांना खायला भात मिळत नाही आणि तू बासमती तांदूळ कोंबड्यांना खायला घालतोस? आणि त्याला 20,000चा दंड ठोठावला. नंतर पुढे त्याने पनवेलच्या पोल्ट्रीवर धाड टाकले. पोल्ट्री मालकाला तोच प्रश्न विचारला, काय रे, कोंबड्यांना काय खायला घालतो? मालक म्हणाला, साहेब, मी कोंबड्यांना तांदूळ वगैरे काय खायला घालत नाही. तांदूळ मला परवडतच नाही. तर कोंबड्यांना मी ज्वारी आणि बाजरी खायला घालतो. इन्स्पेक्टर रागवून म्हणाला, इथे लोकांना भाजी भाकरी खायला मिळत नाही आणि तू चक्क ज्वारी बाजरी कोंबड्यांना खायला घालतोस? आणि त्याला 15,000चा दंड ठोठावला. आणि आम्ही पुढच्या पोल्ट्री फार्मवर धाड टाकायला निघालो. फार्मच्या मालकाने पुढच्या पनवेल पोल्ट्रीवाल्याला आधीच फोन करून कल्पना दिली होती. माझ्या पोल्ट्रीवर फूड इन्स्पेक्टरने धाड टाकली आणि त्याने मला 20,000चा दंड ठोठावला. मी त्याला कोंबड्यांना बासमती तांदूळ खायला घालतो असे सांगितले. त्यामुळे 20,000चा दंड पडला. तर तू कोंबड्यांना तांदूळ खायला घालतो असे सांगू नकोस, ज्वारी बाजरी वगैरे सांग. त्याप्रमाणे पनवेलच्या पोल्ट्री मालकाने ज्वारी बाजरी सांगितले म्हणून त्याला 5,000चा दंड कमी झाला आणि त्याला फक्त 15,000चा दंड भरावा लागला. या दोन्ही पोल्ट्री मालकाने तिसऱ्या पोल्ट्री फार्मवर मालकाला सावध केले आणि सांगितले, फूड इन्स्पेक्टर धाडी टाकत आहे. एकच प्रश्न विचारतो, कोंबड्यांना काय खायला घालतोस? तांदूळ सांगितलेस तर 20,000चा दंड घेतो. ज्वारी बाजरी सांगितलेस तर 15,000चा दंड घेतो. तू तांदूळ आणि ज्वारी बाजरी सोडून दुसरे काहीतरी खायला घालतो असे सांग. आम्ही खोपोली येथील तिसऱ्या पोल्ट्री फार्मवर धाड टाकली आणि पोल्ट्री मालकाला तोच प्रश्न विचारला, काय रे, कोंबड्यांना काय खायला घालतोस? तेव्हा पोल्ट्री मालकाने आधी सावध केल्यामुळेच चालाखीने उत्तर दिले, साहेब, लोकांना भात खायला मिळत नाही म्हणून मी कोंबड्यांना तांदूळ खायला घालत नाही. लोकांना भाकरी खायला मिळत नाही म्हणून मी ज्वारी बाजरी कोंबड्यांना मुळीच खायला घालीत नाही. साहेब, मी फक्त कोंबड्यांना गहू खायला घालतो. फूड इन्स्पेक्टर हुशार असल्यामुळे त्यास म्हणाला, अरे, लोकांना चपाती रोटी खायला मिळत नाही आणि तू चक्क गहू कोंबड्यांना खायला घालतोस? आणि त्यास 10,000 रुपयाचा दंड ठोठावला. त्यानंतर आम्ही लोणावळ्याच्या पोल्ट्रीकडे निघालो. आता या तिघांनी लोणावळ्याच्या पोल्ट्रीवाल्याला फोन करून आधीच सावध केले होते. चौथ्या लोणावळ्याच्या पोल्ट्रीवर धाड टाकल्यावर पोल्ट्री मालकाला तोच प्रश्न विचारला, काय रे, कोंबड्यांना काय खायला घालतोस? तो पोल्ट्री मालक चालाक, चतुर आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचा असल्यामुळे त्याने उत्तर दिले,
साहेब, मी कोंबड्यांना तांदूळ खायला घालत नाही. ज्वारी बाजरी सुद्धा देत नाही. अहो, गहू तर मला परवडतच नाही. तेव्हा गहू खायला देण्याचा प्रश्नच येत नाही. साहेब, मी कोंबड्यांना प्रत्येकी रोख 10-10 रुपये देतो आणि सांगतो, तुम्हाला काय खायचं ते खा. उगाच माझ्यावर दंड भरण्याची पाळी आणू नका. कथा समाप्त. श्रोते हो, तुम्हाला देखील अशाच नवनवीन कथा ऐकायच्या असतील तर कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.